त्याचबरोबर उपस्थित सगळे खेळाडू आणि उपस्थित सगळे प्रेक्षक मायबाप आपलं सगळ्यांचं मी समालोचक योगेश वाघ आपलं सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करीत आहे। चला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दोन संघ एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतील। केवी स्पोर्ट वारलीपाडा टीमचे सकाराम तुकाराम नाही बॅट्समनची नाव काय हरियाणा रोहित राग आला तर कानपटात मार पण नावा सटासट सांगत चल। चला तर गोलंदाजी ट्रॅक वरती मुकुंद पहिल्या षटक पॉवर प्लेचा कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी चिमका चिमकी आतल्यात घरपट्टी पाणीपट्टी तालुक्याबाहेर 7-12 डाबाला सुरुवात षटक क्रमांक मुकुंद तयार स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे हरी। हा सर कन्यादान करस्म मम आत्म पराणात्म किपर डोळ्याला पाणी लावा नसत मला सांगा माय कोयलीच्या शेंगा बिंगा जेवण आलं। पहिलाच बॉल देवाला सांगा टराय बॉल होता टराय बॉल घरी केला गेला बॅटील टोकत नाही तो परत टराय बॉल यावेळेस हो फटका इथे जबरदस्त गडी टुनुकला रट्टा मात्र फुनुकला चेंडू सीमा रेषा बाहेर सोळीत मळीत उडदाची डाळ भेंड्याची भाजी चिकुट चिकुट तू चल मोर आलू मगी 4। वस्तू बारीक गडी बारीक पण काय सांगतात म्हणून सांगता ना आपल्या भाषेत काय सांगता गडी बारीक इंजन बारीक आवरेज फुल गाडी कशी का ना असं पण गाडी चालत आहे ती पण रपक्यान चालत आहे। जबरदस्त फटका आला इथे पहिला चेंडू वाईट आला तो देवाला दिला त्याच्यानंतर आला चौकार संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 बनलेले आहेत। गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा मुकुंद यास बेकार जावय आला पण खूण फाडून पळाला नाही इलाज काय झालं मज धावला पण त्याला जागच्या जागी चेपला ना। सकारामनी धोंडाराम तिकडे तयारच होता फिल्डिंग 1 नंबर झाली अशी फिल्डिंग मध्ये ही डेंगी फिल्डिंग प्युअर गावठी भाषा का हायब्रिड बिब्रिड काय नाही जबरदस्त तिथे क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं आणि अखेर तिथे मात्र फलंदाज बाद झालेला आहे। रवी आला का येऊ द्या ये रवी या रवी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल। गडी बारीक साया हातात मस्त काळं काळं सुसमोजे घालून तयार मोजून मापात उंची जर येली तर मोजून 3.5 पावणे 4 फूट आणि हातपाय मस्त काड्या कुड्या टेन्शन नाही जसं काय कमटाल चिमकून खिशात भरता येईल असा बारीक बारीक बॅट्समन मैदानात दाखल रवी। चला जास्तचा वेळ घेऊ नका क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा आज फायनल दिवस आहे 15 मिनिटाचा टायमिंग आहे का 15 मिनिटानंतर 3 वाड्या जेवाय द्यायचे त्यांना बर ठीक आहे म्हणजे तुम्हाला जो वेळ आहे त्या वेळेतच तुम्हाला तुमची षटक कंप्लीट करायचे। हे बाबा चला ना रे चला वेळ वाचवा मोठा व्यासपीठ धीरज दादा जुगरे ज्यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक जो फलंदाज करत असेल त्याला 1000 रुपयांचं रोख पारितोषिक चौकार हॅट्रिक 500 आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक पैसा पैसा काय सांगता टेन्शन नाही पहा। चला पाहुणं सोडा गाड्या गोलंदाज तयार आहे मुकुंद तयार षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी बस एकच नंबर असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का आपले भाषेत आजोचे बायकोला आपण सांगतो आऊ आणि चंगल्या बोले सकाळची गोळी काय सांगायचंय पाहुणा आला पण न खाता पेता कार्यक्रम परत आल्या मार्गी बाबा पुढे नागमोडी वळणे आहेत वाहने सावकाश चालवा नाही आम्ही फटाकन चालवतो फलंदाज बाद। मुनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल अक्षयजी बांगारे इथे उपस्थित होत आहेत सरमाळ गावचा एक स्टार खेळाडू आणि निश्चित तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। पहा वारलीपाडा टीमचा नवीन फलंदाज आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय
मुनेश. चला यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. ह्यो बॉलर म्हणजे एक नंबर बॉलर आहे. चिकट्या बॉलर आहे. बोकरापेक्षा चिकूट बॉलर आहे. खोसऱ्या बॉल, मुसक्या बॉल, गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. पहा पहा बॉलर तुमचा कीपर पंक्चर आहे वाटत का हवा निघते कुठून तरी असा आवाज येतो. हा चेक कर. जर पंक्चर व्हाय तर आताच पंक्चर काढून ठे. बघून त्रास नको. पुढील चेंडू पुन्हा एकदा. चला चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील मित्रांनो. वेळेसाठी सहकार्य करा. धावसंख्या धावफलकावरती 5. मोठे घरचा पोकळवासा वारा शिरा बसा बसा खसकन विकेट फलंदाज इथे बाद. वारली पाड्या आल्यावर काय खालाय का नाही का भूक लागली का काय झाला. आला तो पाहुणा थांबतच नाही. चिया पण नको पाणी पण नको. सटकन येतो फटक्यान जातो. बॉलरचा करगोटा चेक करायला लागेल. काय करगोट्याला काय आहे का काय झालाय बाबा. एकही बॅट्समनचे बॅटीला बॉल काय ठोकून देत नाही. नवीन फलंदाज शंकर मैदानाच्या आतमध्ये. पण काय सांगता ह्यो असा गडी आहे का गडी बारीक आहे पण एक नंबर डेंजर आहे. व्हायरस पेक्षा डेंजर व्हायरस आहे. आतापर्यंत 4 विकेट त्यानं आपल्या गोलंदाजीमध्ये घेतलेल्या आहेत. त्यामध्ये 1 विकेट धावबादची देखील आलेली आहे. धावसंख्या मात्र नो हलिंग नो डुलिंग जागेत 5 वरती पॉम्पॉंग करिंग. 5 धावा धावफलकावरती आहेत. शेखर यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे स्ट्राइक एंड वरती. शंकर शंकर तर शंकर जशी तुमची आज्ञा बालके. गोलंदाज तयार. यावेळेस सोहो फटका. वारली पाड्यावर तुम्हाला सांगू का तुमची बॅटिंग होईल. एक काम कर जा शिको ऍप शिको. 800च्या फोन मध्ये चालवतो शिको ऍप. कुठेतरी यावेळेस मात्र गोलंदाज समोर फलंदाज हे सातत्यानं स्ट्रगल करतायत. धावा बनत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे आणि विकेट आतापर्यंत मात्र गेलेले आहेत 5. सूरज ए गोलू 4 का. स्कोरर सुकी तो कॉमेंट्री वाला सुकी. स्कोररच्या आधी कॉमेंट्री वाल्यावर रेट पडते 5 रेषा देखला मा. त्या नको सांगू कारण मग ती तुला विचारून नाही काम करीत इकडे बघून. नाही तर स्कोरर जर सुकी नसला ना कॉमेंट्री वाल्याला वही मोडीत पळायला लागेल. पहा सूरज यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस गोलंदाज दशरथ यावेळेस गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी स्पोर्ट गोटेकर आयोजित भव्यदिव्य ही क्रिकेटची स्पर्धा आदिवासी सरपंच चषक 2025-26चा 16 शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामध्ये कोण कुणाचं अधिराज्य गाजवणार या पर्वामध्ये ते आपल्याला पाहायला मिळेल. चला गडे तुमचा विचार काय आहे. अंधेर पडेस परत खेळायचा ए काका काय नाही सांगा माहिती जा वयात अंधेर पडला घुबडा डोळे बिळ लावून खेळा मग काय इलाज नाही. वेळ वाचवा. दशरथ केवारी गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो यावेळेस समोर हलक्या हाताने कुथायला आहे रेमटायला आहे. फिल्डर वाकून आलाय तोपर्यंत खालच्या आळ्याचा गडी वरच्या आळ्याला गेला. वरच्या आळ्याचा गडी खालच्या आळ्याला आला. 1 रन आली. ही बॉलरची वेगळीच वस्तू आहे रे. इकून सुनूक येतो टुनूक बॉल टिकतो तो खालता मुंडी करतो मग करतो सण कोण. पहा पहिला बॉल तिथे 1 धाव आलेली आहे धावफलकावरती. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. सामना महत्वाचा आहे परंतु वेळ किती महत्वाचा आहे. ज्या वेळेस वेळ तुमच्या हातामधून निघून जाईल त्यावेळेस तुम्हाला त्या वेळेचं महत्व कळेल. म्हणून वारंवार कॉमेंट्री वाला येडा नसतो. तुम्हाला सांगतो का टाइम वाचवा पण कॉमेंट्री वाल्याला येड्यात जमा करता कोणी ऐकत नाही. यस यावेळेस मात्र हो गंडिया बॉल आहे. डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू. चांगला चेंडू मैदानात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. डॉट बॉल आलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. हॅलो चेक. त्याचबरोबर लकी ड्रॉचा कार्यक्रम जो होणार आहे सौजन्य बाळू महाराज डिंगोरे त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक सायकल असेल, द्वितीय कूलर असेल, तृतीय मिक्सर असेल,
यस बाळू महाराज डिंगोरे सौजन्य आहेत त्याच्या माध्यमातून लकी ड्रॉ मोफत लकी ड्रॉ योगेश सर आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी. पहा मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. प्रेक्षकांनाही खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉची संधी आहे. बॉलर दशरथ केवारी जबरदस्त गोलंदाजी पहा. आतापर्यंत तो बिनजोडचा मानकरी होता पण औंधा त्यांचा लवकरच बाजा वाजून टिकला. तिथून त्याला जोड झाला. गाडी मात्र फुल अवरेज मध्ये बॉलिंग करायला लागली. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेले आहेत. चौथा चेंडू नेमका काय रे तुमचं फिल्डर बॉलर काय खाता नेमका. अरे जाग्यावर 5 वर डायरेक्ट खुट्टी मारून ठेवले ते योकू रन मोर पळत नाही. काय गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी. महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल असा कार्यक्रम सुरू आहे. धावसंख्या सामना महत्वाचा आहे. महाग आहे परंतु धावा धावफलकावरती फक्त 5 आहे. बॉलर कस काय बांधाव लावली भेंडी मेवणे लावली भेंडी बॅट्समनला फोडली शेंडी. काय आता बॅटीलाच बॉल ठोकना काय झाला आणि काय नाही बाबा. बघा ना त्याचा उतारा बितारा करून टिका एडल बिडल झोंबले का काय झाली आहे. आतापर्यंत 4 चेंडू जे डॉट आलेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल कसा तरी मारलाय. बेमटेच्या देटापासून मारलाय. फिल्डर तोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचला. एक धाव आणि अखेर दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज तिथे बाद झालेला आहे. विकेट आलेला आहे दुसऱ्या धाब्यासाठी. चला 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. 13 मेरा 7 रहेगा नाहीतर चॅटिंग वाला बर्बाद रहेगा. धावसंख्या धावफलकावरती 7. 12 चेंडूचा खेळ झालेला आहे. यस थँक्यू. त्याचबरोबर लकी ड्रॉ साठी सौजन्य बाळू महाराज डोंगरे यांच्या माध्यमातून सायकल आहे आणि द्वितीय क्रमांकासाठी अशोकजी डोंगरे यांच्या माध्यमातून कूलर आहे. अशोकजी डोंगरे वॉटर सप्लायर्स यांच्या माध्यमातून कूलर आहे. हे लकी ड्रॉ पाहायला मिळत आहेत. दोन ओव्हरचा खेळ. पहिल्या ओव्हरीत पहिला बॉलर आला मुकुंद. त्यानं कार्यक्रम केला फिट कारण 3 विकेट घेतल्या. 5 रन दिलं. भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग केली. दुसरा बॉलर आला श्याम. त्याचा सक्का चुलत भाव तो त्याच्यापेक्षा चिकूट निघाला. त्यानं फक्त 2 दिलं. आणि पांडुरंग यावेळेस आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. पांडुरंग केवारी गोलंदाजीसाठी. काय रे याला कवाड बिवाड काय गिरीच भरून आणलाय का काय इकडेच फ्री करीतो. पांडुरंग आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. बघा स्ट्राईक त्याच्या काय आणि खालच्या आल्याकडे इकडे तनवट्याकडे तो हरकत नाही. बॅटीचा दांडा मोडल भाऊ. फलंदाज इथे मात्र बाद होताना पाहायला मिळालेला आहे. तुम्ही काय खाता ते आम्हालाही सांगा आणि पक्की करून सारमाळवाल्याला खायला द्या. फलंदाज इथे बाद होतोय. यस थँक्यू. लकी ड्रॉ पाहायला मिळते. थोड्याच वेळामध्ये त्याचे कुपन देखील जारी केले जातील. नोंद घ्यायचे वाटप केले जातील. सौजन्य बाळू महाराज डिंगोरे प्रथम क्रमांक सायकल. अशोकजी डोंगरे वॉटर सप्लायर सापगाव त्याच्यामध्ये कूलर आहे आणि तृतीय क्रमांक असेल मिक्सर. असा लकी ड्रॉचा जंगी कार्यक्रम आहे. प्रेक्षकांसाठी मात्र सुवर्ण संधी आहे. आज त्या संधीचं मात्र काहीतरी आलंय आपण परंतु इथून मात्र घेऊन जाताना काहीतरी घेऊन जायचंय. लकी ड्रॉच्या माध्यमातून दानशूर व्यक्तिमत्व योगेश सर. लकी ड्रॉ म्हणजे चान्स बनली आहे प्रेक्षकांसाठी. पहा लकी ड्रॉ मध्ये फक्त तुम्हाला एक काम करायचं. येऊन चिठ्ठी टाकायची आहे. ती पण फुकाट का म्हणजे प्रेक्षका हो तुमच्यासाठी पण ऑफर आहे बाबा. काय झालं तो बॅट्समन जाग्यावरून हल्ला नाही. ते पंचांना उगाच तर असा टाइम वाढवायचा काम. गुंजभाई जाग्यावरून हल्ला नाही. पहा लकी ड्रॉ आज खऱ्या अर्थाने सरपंच साहेब ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना मांडल्यानंतर पहा प्रत्येक प्रेक्षकांना प्रत्येक खेळाडूंना एक मोठा व्यासपीठ इथे उपलब्ध झालेला आहे. आज अभिमान वाटतो की एवढी मोठी क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थाने आदिवासी खेळाडूंसाठी ही उभारलेली आहे. ही स्पर्धा ना पैशासाठी ना स्वार्थासाठी फक्त आणि फक्त खेळाडूंसाठी आहे. जबरदस्त खऱ्या अर्थाने हे आयोजनानं नियोजन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मी सरपंच साहेबांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करेल कारण 2 दिवस बोलायला पण काय झालं माहित आहे का. आता ज्याचे परी तो सांगतो योगेश वाघ असा माल झाला का माझी किडनी एखादी कडून न्यावाय का काय कराय.
आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्त ना अल्पशा दरामध्ये मिळतील. ही जाहिरात होती हो का? लागतं होय तर बॉलरला अजून सांगा, घरपट्टी पाणीपट्टी देऊन टिका. व्हाईट बॉल आलाय आणि एक्स्ट्राची धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. गोलंदाजीसाठी पांडुरंग यावेळेस समोर खेळून काढलेला आहे. शतरक्षक आलेला आहे डीप मधून. एक सिंगल बनलेली आहे. धावाची संधी भाऊ पचलावडाच खावा. आपलं बरंच गडी गेला आले पावली. काय दाणेदार रणूच झालं नाही. देखणार जर मगी आलं होय ना तर तिकडे सांगतो काय या पोरात रे आवडे दुरून आम्ही आलो आणि रन माझा फक्त न फक्त 10. हरकत नाही, क्रिकेटमध्ये होतंय. 19-20 झालाच पाहिजे. यावेळेस हो फटका. यावेळेस मात्र उंच आकाशामध्ये चेंडू मात्र यावेळेस थांबणार नाही. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मार्गा. षटकार पण झुकेगा नाही साला षटकार. त्याचबरोबर योगेश वाघ सर, संपूर्ण या आजच्या दिवसामध्ये प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दिलीप शेठ धुमाल, उद्योगपती शहापूर भिवंडी. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये दिवसभरासाठी प्रत्येक टीमसाठी फायनल पर्यंत. प्रत्येक खेळाडूला चान्स आहे. 100 रुपये प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलीप शेठ धुमाल साहेबांच्या माध्यमातून आहे. थँक्यू. गडव काही पण होते, कमीत कमी एक षटकार आज 100. आबले बेमटीवर तर आले तरी चालेल, आयडियाच लावून आत लोटू. पण षटकार 100 रुपयाला 10-12 मारा म्हणजे काम होईल तुमचा. 10 मारल्यावर 60 होईल. टीम 1 साईड राहील. हरकत नाही. क्रिकेटमध्ये नेहमी बदल हा होत असतो आणि आता धावसंख्येवरती देखील बदल पाहायला मिळालेला आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. आमचा स्कोरर एकदम भोळा. धावसंख्या धावफलकावरती 16 आहेत. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा पांडुरंग केवारी. पांडुरंग केवारी गोलंदाजी त्याच्यापेक्षा लय भारी आणि सकाळी खाली चहा मध्ये अर्धा किलो खारी. तो गोलंदाज लय भारी पांडुरंग केवारी. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलेला आहे. एका चेंडूचा खेळ जो बाकी आहे. आतापर्यंत हे 17 चेंडूचा खेळ जो आपण पाहिलेला आहे. बॉलर तुला वाटला तो अंगणवाडीतला पोर आहे का असा बॉल की तो. इथे धावाची संधी असेल आणि इथे मात्र व्हेरी गुड 2 धावा इथे कंप्लीट होती. या 2च्या मदतीने षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये खाऊन पिऊन ढेकर देऊन डाराडूर पंढरपूर 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती बनलेली आहे 18 धावा. 18 धावा आहेत. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. विकी सर बघा पुढचं कोण आहे कानावर घालून ठेवा नाही तर लाईव्हला देखून लोक निघता. महेश केवारी ज्याला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच जे आपल्याला पाहायला मिळणार आहे ड्रॉ आहे का. यस. शेवटचं षटक हाणामारी कुतवा कुती रेमटा रेमटी धोदा धोदाई दणका दणकी कचका कचकीची ओर. या ओव्हर मध्ये शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ. बाबा बॉलर केस आहे स्टाईल माल पटली रे. यस तलवाडा पंचाचे विद्यमान सरपंच अंकुश जी भरतड साहेब ते देखील आयोजनाचा भाग आहेत. यांचा देखील इथे शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. मी विनंती करतोय आपण स्थान बनवायचं आहे. थँक्यू. एक नंबर मालकेचा स्टाईल पडले. एक नंबर. जस काय डोक्यावर जस काय कुरकुली घालून आलाय. 2-3 बादच्या कान पडे डायरेक्ट सोलून आलाय सकोडा. गोलंदाज तयार. ओहो यावेळेस इथे नो बॉल घाण्या बॉल नासका बॉल कुचका बॉल दलिंदर बॉल पनवत्या बॉल वाटलाय बॉल दलफद्र्या बॉल. 5 हांड 5 तटा 5 रन कन्यादान बटसा. 5 धावे ना आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती. पहा पहिले अमिताभ बच्चनच्या काळातले जर पिक्चर देखला तर 30 बघ कल्ला असायचे. आता म्हणजे माझंही नाही पण आता जे पुरा कल्याचा खांदानच बुडून टिकलाय. डायरेक्ट नाही मामाला काम स्वस्त केला. इकडून सटोल्याकडे जायचा इकडून सटोल्याकडे जायचा. यस यावेळेस हो इथे फ्री हिटचा चेंडू होता परंतु तिथे मात्र हा डॉट बॉल आलेला आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक जे सुरू आहे टार्गेट किती सेट होणार. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. पुलटॉस बॉल इथे हे चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय परंतु चेंडू थांबणार नाही. एक टप्पा घेऊन चेंडू मात्र निघून चाललाय. लाय चुना मळ तंबाखू देदन कहाण टोका काकू माकू 4 चौकार. चौकाराची यावेळेस मात्र निश्चित जी पटकेबाजी पाहायला मिळाली आणि 27 धावा धावफलकावरती.
एक उत्कृष्ट समालोचक, एक आमचे परमित्र फैजलभाई शेख, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. थांबा, आत्ताशी माझी सुरुवात आहे, दिवसभर मग तुमचेच बोकांडे आहोत. जाऊया. यावेळेस हो कोसऱ्या बॉल होता, चेपून मारलाय, फिल्डर मात्र वाकून आलाय. तो परत खालच्या आळ्याचा गडी जिला वरच्या आळ्याला केला रामराम एक, आणि एका धावेनं आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या डावामधील. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार होईल. यावेळेस हो उंच आकाशामध्ये खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक बॉल खाली आलाय, आणि यावेळेस मात्र नो हलिंग नो डुलिंग, बॅटमन जागेत पंपॉंकरिंग, फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज कृष्णा दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णा यावेळेस मैदानात दाखल. आता सध्या ट्रेंडिंगला चालू आहे, माहित आहे का, किरीश का सुनेगा, किरीश का गाना. आणि ते 12 खेळाडूंना नाव त्याचा चांगला किरीशना. कृष्णा यावेळेस मैदानात आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या ज्या पद्धतीने आपण पाहतोय, 2 चेंडू मात्र बाकी आहेत. चला स्पीडअप घ्या. कृष्णा यावेळेस स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळेल. महेश गोलंदाजी मार्गवरती तयार आहे. षटकामधील 5वा चेंडू हाताळण्यासाठी तयार आहे. ओहो, यावेळेस ओहो फटका पुन्हा एकदा हवेत, आणि यावेळेस ओहो फटका सुरेख होता, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक मध्ये आला, त्यानं त्यापेक्षा सुरेख झेल कॅरी केला, आणि फलंदाज तिथे बाद झालेला आहे. खपलं का आहात अजून आहात काय? आठ विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने हा क्रिकेटचा 16 रंगलेला आहे. गोलंदाजीमध्ये जबरदस्त गोलंदाजी जी झालेली आहे सध्याच्या स्थितीला. आकाश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. आज मात्र तुमच्याकडे सगळ्याला बॅटिंग करायला भेटली, समाधान वाटलं नाही. आकाश यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. महेशची गोलंदाजी देखील अफलातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ही स्पर्धा आज शहापूर नगरीमध्ये दुमदुम लिहिली आहे, आणि खऱ्या अर्थाने पहा चर्चेमध्ये राहणारा चषक म्हणजे आदिवासी सरपंच चषक. खऱ्या अर्थाने कांबळे साहेबांच्या माध्यमातून आज हे व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे. ओहो, याही वेळेस हॅट्रिक इथे कंप्लीट झालेली आहे. जबरदस्त गोलंदाजी, आणि हॅट्रिक साठी पारितोषिक होतं धीरजजी झुगरे, ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक. पहा, मला वाटतं डाव संपलेला आहे, आणि आता धावसंख्या धावफलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना केव्ही स्पोर्ट वारलीपाडा टीमच्या 28 धावा आणि 29 धावेची गरज असेल या दुसऱ्या सत्रामध्ये. यस लकी ड्रॉचा कार्यक्रम ते मात्र भूषणजी डिगोरे सज्ज झालेले पाहायला मिळतात. सुवर्ण संधी आहे. कुपन जे वाटप होतील थोड्याच वेळामध्ये. अनेक प्रेक्षक राजा वर्ग देखील जुळला गेलाय. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मंचावरती उपस्थित मान्यवर पाहायला मिळतात. उपस्थित सन्माननीय धीरज शेठ झुगरे, राजेजी कांबडी, अंकुजी बरतड, यस सन्माननीय अंकुजी बरतड साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय धीरज शेठ झुगरे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान बरतड साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय.
यायचंय. आज वेळात वेळ काढून उपस्थित दाखवल्याबद्दल धन्यवाद. आदिवासी सरपंच चषकामध्ये भेट दिल्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय आदरणीय धीरज शेठ झुगरे, युवा नेतृत्व, यंग डॅशिंग डायनामिक पर्सन, राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील खूप मोठं नाव. धीरज शेठ झुगरे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. तळवडा पंचायतचे सरपंच अंकुजी बर्तड साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान, शाही सन्मान केला जातोय. त्यानंतर उपस्थित मान्यवर पत्रकार बंधू देखील आहेत. रिपोर्टर संघर्ष फास्ट अंकुजी भोईर हे देखील उपस्थित आहेत. यस, रिपोर्टर संघर्ष फास्ट या चॅनेलचे सर्व सन्माननीय अंकुश भोईर यांचा यथोचित मान आणि सन्मान. यस, बर्तड साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान पत्रकार बंधू रिपोर्टर संघर्ष फास्ट अंकुजी भोईर साहेबांचा केला जातोय. यस, त्यानंतर राजेजी कांबडी साहेब उपस्थित आहेत, पंचायत समिती सदस्य. यस, कांबडी साहेबांना यस बर्तड साहेबांच्या शुभ हस्ते कांबडी साहेबांचा अर्थात राजेजी कांबडी याचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. उपस्थित मान्यवर देखील भरपूर पाहायला मिळते, कारण आज प्रचंड जनसागर लोटलाय या मैदानावरती. यस, योगेश वाघ सर थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. थँक्यू कॉम्बॉक्सो योगेश वाघ सर. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये अवकळवाडी क्रिकेट संघाची मैदानात दाखल झालेली आहे. दशरथ भगत पांडुरंग केभारी गोलंदाजीसाठी सूरज जो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल सूरज आला आणि पहिल्या बॉलवरती एक धाव खर्च केलेला आहे. स्ट्राईक एंडवरती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे पांडुरंग. चला स्पीडअप घ्या, कोऑपरेट करा वेळेसाठी. डॉट बॉल आहे मला वाटतं. यावेळेस हो समोर फटका जबरदस्त आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. अखेर चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जावय. भोळा सासऱ्याला पोरा झाली 16. एक सांगतो त्या मला मुळा, दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा, बाकीच्या खाली कान पळा. चौकार आला आणि संघाचं खातं इथे खुलं झालेलं आहे. चौकारानं खातं खुलं झालेलं आहे. पहिल्या बॉलावर शेंडी फोडली, पण दुसऱ्या बॉलावर डायरेक्ट बॉलरचा कमरचा मनी ढिला केला. चौकार आलेला आहे. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सूरज तयार होईल. स्ट्राईक एंड वरती दशरथ जो आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यावेळेस हो क्षेत्ररक्षक होता, परंतु नाईलाज. हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू. नाईलाज धावला तोटका सारखा फिल्डर, पण तोपर्यंत ज्याला वाश याच्या फटीतून बॉल ते बाजूला. 4 धावा. पहा अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्या वेळेस 3 संघ राहतील त्या 3 संघांसाठी खऱ्या अर्थाने पहा ड्रॉ म्हणजे तुम्हाला तिथे धावायचं आहे. तुमचे 3 टीमचे 3 खेळाडू म्हणजे ते घेतले जातील आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो खेळाडू जिंकेल त्या संघाला बाय असेल, बाकीचे दोघांना बाप्या मिळेल. यावेळेस हो क्षेत्ररक्षक बस याचे ढेंग फटीतून ज्याला सुळसुळीत पुळपुळीत. नशीब गांडू त्याला काय करी पांडू. 4 धावा. आणि चौकाराची पण हॅट्रिक इथे झालेली आहे. आणि चौकारासाठी पुन्हा एकदा धीरज दादा झुगरे ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. चौकार हॅट्रिक करता निश्चित गोटेगर गावाचं नाव जे महाराष्ट्रभर मध्ये खऱ्या अर्थाने ज्या टीमनं पोहोचवलेलं आहे, खऱ्या अर्थाने निश्चित धोनी नावानं त्या खेळाडूची ओळख. शहापूरचा धोनी, त्याचबरोबर गणेशजी डिंगोरे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं खऱ्या अर्थाने मी सहर्ष स्वागत करेल. चौकार आला. चौकाराच्या मदतीनंतर धावसंख्या 12 वरती गेली. नंतर एक सिंगल आली. धावसंख्या धावफलकावरती 13 गेलेली आहे. हे ते किपरला काहीतरी बुद्धबीत जमला का काय रा मोकार आडतो.
काय सांगायचं आहे. आणि तिथे मात्र आलेला आहे तो डॉट बॉल. अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावरती 13. 13 मेरा साथ रहेगा नाहीतर चॅटिंग वाला बर्बाद रहेगा. खासियत ती आहे कारण धावसंख्या आहे धावपलकावरती 13. चला चला लगेच षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2. रुपेश आपल्याला पाहायला मिळणार आहे षटक क्रमांक 2 अंतरासाठी. 13 धावा धावपलकावरती आहेत. आणि इक्वेशन जे आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे 18 चेंडूचा खेळ जो बाकी आहे 16 धावेची आवश्यकता. 15-16 आमचा ऑपरेटरचा चेहरा भोळा गोलंदाज रुपेश. यस थँक्यू सो मच योगेश वाघ सर. लकी ड्रॉचे कुपर मात्र भूषण डिंगोरे हे मात्र उपस्थित आहेत. स्क्वेअर लेग रिजन मध्ये तिथे मात्र उपस्थित आहेत. लकी ड्रॉचा कार्यक्रम जे कुपन आहेत ते मात्र देण्यात येत आहेत. हे सर्वांना संघ असतील त्या प्रेक्षक राजा वर्ग असतील जो दूरवरून आलेला आहे त्याच्यासाठी नक्की सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांसाठी आहे लकी ड्रॉ. सौजन्य आहेत ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकासाठी सायकल दिलेली आहे ते अर्थात दानशूर व्यक्तिमत्व बालू महाराज डिंगोरे त्यांच्या माध्यमातून सायकल आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाची जो कूलर दिलेला आहे ते सन्माननीय आदरणीय अशोक शेठ डोंगरे वॉटर सप्लायर सापगाव त्यांच्या माध्यमातून कूलर आहे आणि त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकासाठी मिक्सर आहेत. अशी पारितोषिका आहेत. थँक्यू योगेश वाघ सर. संघाला नको सांगूया ते संघात एक संघात 11 जण असतात त्यांचे मग 11 म्हणजे 22 एकच गावच्या चिठ्ठ्या येतील. प्रेक्षकांसाठी खास हा लकी ड्रॉ आहे. आणि सायकल पासिंग करायला पहा विकी शेवाळे सरांच्या ऑफिस मध्ये या सायकल पासिंग केली जाईल. त्याच्यानंतर तिची पासिंग करायला पाहिजे ना. डॉट चेंडू आलाय. खोसऱ्या बॉल होता चेपून मारलाय. फिल्डर तोटका सारखा धावलाय. खालच्या आळ्याचा गडी वरच्या आळेला आला परंतु न्यास दिल्या घरी सुखी राहावे म्हणजे एकच धाव तिथून हलायचं नाहीये. एका धावेनं संघाची धावसंख्या आता धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 धावा धावपलकावरती आहेत. जबरदस्त खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेटचा थरार रंगलेला आहे. आज खऱ्या अर्थानं जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षक मायबाप आपलंही खऱ्या अर्थाने या सरपंच चषक या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. व्हाईट बॉल आहे. खराब चेंडू आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने पहा आज शहापूर नगरी जर म्हटली तर इतिहास आहे तो क्रिकेटचा आणि क्रिकेट आहे तो इतिहासाचा असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. व्हाईट बॉल आलेला आहे. धावसंख्या 19 धावा. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा फलंदाज आहे. यावेळेस उंच आकाशामध्ये शतरक्षक दूरवर आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. शतरक्षक आलाय तिथे बॉल खाली आणि तिथून मात्र फलंदाज होईल बाद. गाडी नंबर 1752 सांगली कोल्हापूर सोलापूर आज आली गोटेघर शहापूर. फलंदाज बाद. पहा अगदी आपण पाहतोय विकेट आलेली आहे. यस चला शिवन्या स्पोर्ट धामणे टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर संघर्ष 11 आता 11 टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग संपर्क साधायचा रिपोर्टिंग करायचं आहे. प्रत्येक षटकारासाठी दिवसभरासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून आहे. त्या आदरणीय सन्मान्य दिलीप शेठ धुमाल उद्योगपती शहापूर भिवंडी. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. थँक्यू सर. अशा बारीक बारीक गरपट्या तुम्ही फाडजा कारण कसं आहे मग आजचा पाहुणा आहोत पहा त्यामुळे ती जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. ती ओह बेकार भांडी कशा शॉट काय झालं पण हांडी भांडी खोंबली चमली डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एकंदरीत मला वाटतं अजूनही या ओव्हर मधील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. सर इक्वेशन मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे 10 अजूनही बनवायचे आहेत. 13 चेंडू मध्ये 10 धावा. 13 चेंडू 10 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये हे समीकरण बाकी राहिलेलं आहे. रुपेश तयार आहे. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी या ओव्हर मधील शेवटच्या बॉलवरती काय येणार का. यावेळेस हो चेपून मारलाय. फिल्डर परत आहे खोपड्याला. यास बेडूक चाप्या फिल्डिंग झाली तो परत काय हरकत नाही. एकच झाले. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावरती 10.00 ची 20 धावा धावपलकावरती
आपण पाहिलेले आहेत. अजूनही 9 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. इथून पुढे अजूनही 9 धावा. चला स्पीडअप घ्या पाहुणं. मीटिंग बिटिंग भरू नका. सकाराम तुकाराम कांताराम शांताराम आपापली जागा ज्या. पांडुराम धोंडुराम जागा सोडा. वेळ वाचवा. मुक ज्या एकमेकाला मुक ज्या. खैचं गुटी सांगता. रोहित आलेला आहे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 हाताळ्यासाठी. 12 चेंडू मध्ये 9 धावा ज्या बनवायच्या आहेत. बारा चेंडू आणि 9 धावा. मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेटचा 16. ही मॅच कुठला संघ जिंकणार? अवकळवाडी की त्यांच्या विरुद्ध केबी स्पोर्ट वारली पाडा, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोहितच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे. रोहित पहा बारीक बारीकसा घडी दिसतो. बोजा बारदान काठ छाटके 37 ते 38 किलो बोजा होईल. हरकत नाहीये. घडी बारीक आहे पण बारीक असल्याने काय होत नाही. जसा दिसात तसा नसात म्हणून जग फसात. इथे जरूर स्पीडअप घ्या. वेळ वाचवा. गोलंदाज तयार आहे. दोन बाऱ्याना भांडी घसायची. मला वाटत घरी याची प्रॅक्टिस आहे भांडी घसायची का काय झाली. याच पंच काय पंच सांगतात गुडघ्यात मार आहे. बॅट्समनचे गुडघ्यात मार आहे म्हणजे लेग बाईच मुक्का मार. लेग बायचे एक सिंगल येईल आणि आता संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरर तू बोलता रे ना बाबा 21. असं तू बोलता रे तू मुका राहिला. मला प्रश्न पडतो. 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल रोहितचा आला ना. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आलेली आहे. पुढचा चेंडू जो पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार. रोहित स्ट्राइक एंड मध्ये तयार होताना पाहायला मिळतो. समोर 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 फटका. क्षेत्ररक्षक आहे. खऱ्या अर्थाने पहा अनेक वर्षाचा अनुभव जो आपण पाहतोय दशरथ भगत. आणि आज तो खऱ्या अर्थाने अवकळवाडी टीम साठी संघासाठी मैदानात सलामीच्या भूमिकेत दाखल झालाय. टीम मध्ये असा गडी लागतो एकूण म्हणून एक म्हणा नाही का आपल्या भाषेत म्हातारी बायको जीवाला आधार. टीम मध्ये जुना खेळाडू असणं फार महत्वाचं. चेंडू उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक बॉल खाली आला आहे. तिथे सुरेख झेल आणि इथे मात्र फलंदाज होतो फेल विकेट. 2 दशरथ होतं काय बरोबर. योग बाऊकला दशरथ आऊट झाला. योग मटा आहे आणि नवीन फलंदाज कोरा करकरी शोरूमपीर टटशीत फलंदाज महेश केवारी मैदानाच्या आतमध्ये दाखल. डोक्यावर जशी काही कुरकुली केसांची घेऊन मैदानात दाखल. गडी बरं आहे हसत चालला आहे. पहा महेश मैदानात दाखल झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या 22 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 7 धाब्यांची गरज आहे. 7 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चला महेश स्ट्राइक एंड मध्ये चला. रुपेश जबरदस्त खऱ्या अर्थाने पहा क्षेत्ररक्षण जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. रुपेश गवते रोहित तयार होईल. षटकातली पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहे. यावेळेस हो इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचलेला. एक सिंगल वेगानं योकार नाचतो काय झालं तवाच सांगता एखाद्या चोराचे मगी लागा पण पोराचे मगी नका लागू. बारीकसा पोर आज ज्याला पण मट्या मट्याला बघा ना कदा चाटूक मॅटूक करून धावायला लागला. डिंचक 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 एक आली. संघाची धावसंख्या आता धावफलकावरती सर आपल्याला पाहायला मिळालेली आहे 23 धावा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 6 धाव्यांची गरज आहे. खरी का खोटा खरी ना. हा कारण गणितात मा येडा होत आश्रमला होतो. गणितात मास्तर आला मग खिडकी फोडून पळायचो. पहा अजूनही 6 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू 6 धावा बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेटचा 16. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा समोर खेळून काढलेला आहे. टीम मधून क्षेत्ररक्षक आलेला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एकच धाव आलेली आहे. मॅच मध्ये एक एक धाव जर वाचवली तर शेवटच्या ओव्हर मध्ये सामना रंगल्याशिवाय राहणार नाही. आता मैदानाच्या आतमध्ये
शेवटच्या चेंडूचा खेळ जो या ओव्हरचा बाकी आहे, धावसंख्या 24 वरती 5 धाब्यांची गरज आहे. आता मैदानात 4 मध्ये 5 धाब्यांची अजूनही गरज आहे, ती आपल्याला पाहायला मिळणार आहे का? स्पीडअप घ्या, वेळ वाचवा, कारण भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्याच्यामुळे आयोजकांना सहकार्य करा. पहा आज एक 2 व्हीलर बाईक आहे मालिकावीरासाठी आणि यावेळेस हो इथे फटका उंच आकाशात, क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. मॅच मध्ये येणारे ट्विस्ट, शेवटच्या बॉलवरती सुरेख झेल. मॅच मात्र आता या शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच कुठला संघ आपल्या नावावरती करणार, आता कुणाचं गोड स्वप्न या मॅच मध्ये पूर्ण होणार, कारण अजून मॅच संपलेली नाही आहे. मॅच मध्ये अजून ट्विस्ट निर्माण झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 24. हॅलो यस, एक महत्वपूर्ण सूचना आहे. महत्वपूर्ण सूचना, या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक ठेवलेला आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर. त्यासाठी नक्की सूचना आहे ती आयोजकांच्या माध्यमातून. जे पॉइंट आहेत ते मात्र, जे रन्स पॉइंट असतील, जे विकेट असतील ते मात्र सुपर 10 चे जे पहिला राऊंड आहे, जे आज तुम्ही खेळतात फर्स्ट राऊंड, सुपर 10 चे पहिले सामने, त्याच मॅच पर्यंत तुमचे पॉइंट्स पकडले जातील. नोंद घ्यायचे सर्व संघांनी. सुपर 10 ची पहिली मॅच ही नोंद घ्यायची आहे. यानंतर रन्स पकडले जाणार नाहीत, पॉइंट पकडले जाणार नाहीत. नोंद घ्या. थँक्यू. सर्व संघांनी नोंद घ्यायचे. आपण जो क्वालिफाय झाला त्या दिवसाचे संपूर्ण पॉइंट असतील, रन्स, आणि त्यानंतर सुपर 10 चा पहिला सामना, हे फर्स्ट मॅच, याच तुम्ही खेळताय त्याचे रन्स काउंट केले जातील, पॉइंट काउंट केले जातील. थँक्यू. 24 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप घ्या, मॅचचा रिदम तोडू नका. मित्रांनो अजूनही जर पाहिलं तर तुम्हाला भरपूर सामने कव्हर करायचे. कदाचित समालोचक सांगतोय म्हणून समालोचक त्याला कुठे दिल्लीला जायचं नाही मॅच किंवा लवकर सामने कव्हर करून. आपण याची नोंद घ्या की पुढचे येणारे सामने महत्वाचे आहेत आणि ते तुम्हालाच खेळायचे आहेत. सध्या घड्याळामध्ये जर पाहिलं तर 12 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे मी सांगण्यापेक्षा तुम्ही सध्या वेळेसाठी सहकार्य करा. यावेळेस हो समोरून खेळलेला तिथे क्षेत्ररक्षकाला थोडंसं फुमलिंग होताना पाहायला मिळालेला आहे. 2 धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा. पण जर सांगा ना त्याला का आमो शेलत बॅट्समन पोहोचलाय, तो पौर्णिमेला आउट केलाय. पहा यावेळेस इथे 2 धाबा ऍड होतील. या 2 धाब्याने 26 धाबाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. अजूनही 3 धाब्याची गरज मैदानात आपण पाहतोय. लकी ड्रॉ साठी कुपन देखील मित्रांनो पहा, कुपन विक्री चालू आहे, तो पण 0 रुपयामध्ये. प्रेक्षक मायबाप तुम्हाला सायंकाळपर्यंत सायकल न्यायची असेल, चेक. त्याचबरोबर गणेश डिंगोरे यांचे भाचा अर्थात रिधान परटोले हे देखील उपस्थित झालेत. अर्थात लकी ड्रॉ आहे त्याचा, यस, ओर द कॉम्बॉक्स. मैदानाच्या आतमध्ये जरूर अगदी आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला इथे काय घडणार काय नाही. तिसऱ्या पंचांची घेतलेली मदत, DRS ची मागणी केलेली आहे. मॅच दोनही संघांना जिंकायची आहे. तिसऱ्या पंचांची मागणी म्हणजे पहिला एक सरा मारलाय, आता सोनोग्राफी. पेशंट श्वास घ्या, जोरात सोडा, जोरात घ्या श्वास, सोडा, जीभ बाहेर काढा, घ्या इंजेक्शन, घ्या इंजेक्शन, लांब लचक. आता मैदानाच्या आतमध्ये DRS ची मागणी, एक्सरा मारला, सोनोग्राफी केली, आजार सापडलेला आहे, उपचार बाकी आहेत. भाऊ तो डोळं बाहेर आवडा वकला दे. पहा काय बोलायचं आहे, हे सगळं इंस्टाग्राम आणि मोबाईल ना वाट लागली यांची. सर या DRS ची मागणी केलेली आहे, सामना महत्वाचा आहे. फलंदाज सेफ आहे, बॅट्समन पळालेला काय हरकत नाहीये, घाबरू नका. पहा गावठी औषध असले तर गावठी औषधाचा उपाय होतो, घाबरू नका. आम्ही कसं आहोत माहिती आहे का, आम्ही फक्त गोळ्या औषधावाली माणसं आहोत. जे टायमाला असा कार्यक्रम येईल सिझरचा ते टायमाला डॉक्टर वेगळा असणार. जाऊया, गोलंदाज तयार आहे. यावेळेस हो क्षेत्ररक्षक आहे परंतु तिथे आबाकाच्या बाहेर. आणि अखेर मॅच मध्ये जी धावसंख्या आपण पाहताय ती आता लेबल झालेली आहे. 28 बनलेले आहेत, एका धाब्याची गरज आहे. हा सामना कुठला संघ जिंकणार? अजूनही चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडू 1 धाव. सांगायला सोपी आहे, तेवढी सोपी नाहीये. म्हणजे ही मॅच
अजूनही संपलेली नाही आहे, प्रयत्न करावे लागणार आहेत मित्रांनो. ज्या रखरखत्या ट्रॉफीज वाट पाहतायत प्रत्येक खेळाडूला वाटतं की मला खऱ्या अर्थाने पहा आदिवासी सरपंच चषक हा खेळायचा आहे. ज्यांचं ज्यांचं स्वप्न आहे तो कुठला संघ आज कुठल्या क्रमांकावरती आपलं स्वप्न पूर्ण करणार. एका धाब्याची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. मुंडेश गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. चला अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. एका धाब्याची आवश्यकता. गोलंदाज तयार आहे. स्ट्राईक मध्ये फलंदाज देखील तयार. समोर 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 खेळण्याचा प्रयत्न आणि मॅच इथे होते फिनिश. अभिनंदन टीम अंकळवाडी. टफ ऑन हार्ड लक टीम केवी स्पोर्ट वारलीपाडा. विजयी संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक.